विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणितमधील कोन व कोनाचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. सर्वांनी लक्ष देऊन पाहायचे. आता आपण कोन म्हणजे काय ते समजावून घेऊया. किरण म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, ते आपण याच्या आधीच बघितलेलं आहे. तर अशा दोन किरणांचा जेव्हा एकच आरंभ बिंदू असतो, म्हणजे काय, म्हणजे दोन किरणांची जेव्हा एकाच बिंदूमधून सुरुवात होते, तेव्हा ते दोन किरण आणि तो बिंदू असं सगळं मिळून जे असतं त्या सगळ्याला कोन असं म्हणतात. तर हा जो आरंभ बिंदू आहे की जो दोन्ही किरणांसाठी समान आहे किंवा सामायिक आहे, त्या आरंभ बिंदूला आपण म्हणतो, कोनामध्ये आपण त्याला म्हणतो शिरोबिंदू आहे. तर या आकृतीमध्ये तुम्ही बघाल की BA आणि BC असे दोन किरण आहेत आणि त्यांचा आरंभ बिंदू B आहे आणि हे सगळं मिळून हा जो कोन तयार झालाय त्या कोनामध्ये B ला आपण शिरोबिंदू म्हणतो आणि BA आणि BC यांना भुजा म्हणतो. म्हणजे BA आणि BC या कोनाच्या भुजा आहेत. आणि कोन आपण कसा दाखवतो? कोन आपण अशी खूण करून दाखवतो. आणि हा जो कोन आहे याला आपण ABC असं म्हणू शकतो किंवा आपण ह्याला म्हणू शकतो कोन CBA. म्हणजे आपण जेव्हा कोनाचं नाव लिहितो तेव्हा शिरोबिंदू कायम मध्ये येतो. ABC म्हणलं काय आणि CBA म्हणलं काय? तो एकच कोन आहे, सारखाच कोन आहे. आता हे कोन आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे काढू शकतो. असे काढू शकतो, असे पण काढू शकतो किंवा असे सुद्धा दाखवू शकतो. आता हे शेवटी जे आपण आता पाहिले ह्याच्यामध्ये दोन्ही भुजा या आकाराने वेगळ्या वेगळ्या दिसत आहेत, पण हा सुद्धा कोनच आहे. आता समजा मला दोन कोनांची तुलना करायची असेल, कोणता कोन छोटा आणि कोणता मोठा हे ठरवायचं असेल, तर ते कसं ठरवायचं? आता इथे दोन कोन आहेत. हे बघून मला सांगता येईल का की कोणता कोन मोठा आहे आणि कोणता लहान आहे? तर सांगता येईल, पहिला कोन हा दुसऱ्या कोनापेक्षा मोठा आहे. कशावरून? कारण पहिल्या कोनाच्या ज्या भुजा आहेत त्या दुसऱ्या कोनापेक्षा जास्त पसरलेल्या आहेत. ज्याच्या भुजा जास्त पसरल्या आहेत तो कोन जास्त मोठा. आता ह्या आकृतीमध्ये हे सांगणं सोपं होतं कारण ते डोळ्याला सहज दिसतंय, पण दरवेळेला ते इतकं सोपं असेल का? आणि दरवेळेला त्याच्यामध्ये इतका मोठा फरक असेल का की फक्त डोळ्यांनी मला सांगता येईल? तर नाही सांगता येणार. त्यामुळं कुठला कोन मोठा आहे, कुठला लहान आहे किंवा कुठला किती मोठा आहे हे सांगण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तो कोन मोजायचा. आता कोन मोजायचा कसा? तर कोन हा अंशामध्ये मोजतात आणि अंशामध्ये मोजतात आणि तसं एक छोटासा गोल काढलेला आहे, तर ही त्याची खूण आहे. असा छोटासा गोल काढून तो किती अंश आहे असं सांगतात. आणि कोन मोजण्यासाठी आपण जे वापरतो त्याला कोनमापक म्हणतात. तर कोनमापकाने आपण असं सांगू शकतो की एखादा कोन हा 50 अंश आहे किंवा 100 अंश आहे किंवा 180 अंश आहे आणि असंच. आता हा कोनमापक आहे. आता कोनमापकामध्ये आपण खाली जर पाहिलं तर खाली एक अशी ठळक रेषा दिसते, तिला संदर्भ रेषा म्हणतात. आणि या रेषेच्या मध्यभागी जे आहे ते केंद्र आहे. आता या कोनमापकावर दोन मापक आहेत, एक आतला मापक आहे आणि एक बाहेरचा आहे. तर आतला मापक जो आहे तो उजवीकडून सुरू झालाय शून्यापासून आणि डावीकडे असा अर्धगोलाकार 180 पर्यंत गेलेला आहे. आणि जो बाहेरचा मापक आहे तो डावीकडे शून्यापासून सुरू झालाय आणि तो उजवीकडे वाढत गेलाय 180 पर्यंत. तर असा हा कोनमापक आहे. आता हा वापरून मला जर कोन मोजायचा असेल तर कसा मोजायचा? आता हा माझा कोन आहे आणि हा मला मोजायचा आहे. अशा वेळेला आपण कोनमापक त्या कोनावर ठेवायचा. कसा ठेवायचा? की जे केंद्र आहे ते त्या शिरोबिंदूवर यायला पाहिजे. कोनमापकाचं जे खाली केंद्र दिसतंय ते शिरोबिंदूवर ठेवायचं आणि जी संदर्भ रेषा आहे खालची
ती संदर्भ रेषा ही एका भुजेवर आली पाहिजे. आता असं ठेवल्यानंतर आपल्याला दिसेल की दुसरी जी भुजा आहे ती 60 आकड्यावर आलेली आहे. मी आतल्या मापकामध्ये बघतेय. जी आपण संदर्भ रेषा ज्या भुजेवर ठेवली आहे ती भुजा आहे 0 वर आणि दुसरी भुजा आहे 60 वर. म्हणजेच हा कोन 60 अंशाचा आहे. आता माझा हा कोन आहे हा एकीकडे तोंड केलेला आहे. आता याच्या विरुद्ध दिशेला तोंड केलेला कोन असता असा तर मी कसा मोजला असता? तरी सुद्धा मी केंद्र शिरोबिंदूवर ठेवलं असतं आणि एका भुजेवरती संदर्भ रेषा ठेवली आहे आणि दुसरी भुजा कुठे आहे ते बघायचंय. पण आता या बाबतीत मला आतलं मापक बघण्यापेक्षा बाहेरच्या मापकावर कोन मोजणं हे जास्त सोपं जाणार आहे. तर आता आपण जर पाहिलं तर एक भुजा आहे ती 0 वर आहे बाहेरच्या मापकाच्या आणि दुसरी भुजा 45 आणि 50च्या मध्ये नक्की कुठे आहे ते बघून आपण हा कोन किती अंशाचा आहे ते सांगू शकतो. अशा प्रकारे आपण कोनमापक वापरून कोन मोजू शकतो. बाळांनो, कोन म्हणजे काय आपण अभ्यासलेलो आहोत. आज आपण अभ्यासणार आहोत कोनांचे प्रकार. कोनांचा पहिला प्रकार म्हणजे काटकोन. हा कोन 90 अंशाचा असतो. हा कोन कसा दिसतो? तर हा कोन असाही काढू शकतो आपण आणि उलटाही काढू शकतो. फक्त त्याचा कोन जो आहे मधला तो मात्र 90 अंशाचा असतो. असा कोन आपण अजून कुठे पाहिलेलो आहोत? तर घरामधील फरशी याचा कोन कसा आहे ते पहा. तो सुद्धा काटकोन असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर घड्याळाच्या काठ्यामधला घड्याळाचे काठे जेव्हा पाहता तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काटकोन पाहावयास मिळतो. जेव्हा एक काटा 9 वर असतो आणि दुसरा 12 वर असतो तेव्हा काटकोन तयार होतो. कोनाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लघुकोन. लघुकोन हा 90 अंशापेक्षा कमी मापाचा असतो. 90 पेक्षा कमी म्हणजे तो 30ही असू शकतो, 60ही असू शकतो किंवा 90 अंशापेक्षा कमी मापाचा कोणत्याही मापाचा तो असू शकतो. हा लघुकोन सुद्धा आपण पहा घड्याळाच्या काट्यामध्ये पाहिलेला आहात. जेव्हा एक काटा 12 वर असतो आणि दुसरा काटा 2 वर असतो तेव्हा तो लघुकोन कोनात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर हा जो लघुकोन आहे हा लघुकोन 90 अंशापेक्षा कमी मापाचा असतो. कोनाचा तिसरा प्रकार तो म्हणजे विशाल कोन. विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त माप असणाऱ्या कोनाला आपण विशाल कोन असं म्हणतो. पहा 90 अंशापेक्षा जास्त माप जर असेल तर त्या आकृतीला आपण काय म्हणतो? विशाल कोन असं म्हणतो. त्याचबरोबर तो 180 अंशापेक्षा सुद्धा लहान असलेला कोन असतो. हे सगळे कोन आपण घड्याळाच्या काट्यामध्ये पाहतो. घड्याळाच्या काट्यामध्ये लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन हे सगळेच आपण पाहू शकतो. यानंतर कोनाचा पुढचा प्रकार. कोनाचा पुढचा प्रकार पाहायला गेलात तर तो 180 अंश मापाचा असतो. मग ह्या 180 अंश मापाचा असणाऱ्या कोनाला आपण काय म्हणणार आहोत? तर अशा स्थितीत कोन म्हणजे सरळ कोन असतो आणि सरळ कोनाचे माप 180 अंश असते. म्हणजेच पाहायला गेलो आपण या ठिकाणी जो कोन तुम्हाला दिसतो त्या कोनाचे माप 180 अंश आहे आणि अशा स्थितीमध्ये असणाऱ्या कोनाला आपण सरळ कोन असे म्हणतो. हा कोनाचा प्रकार कोणता आहे? तर सरळ कोन. यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे 0 अंश. 0 अंश सेल्सिअस माप असणाऱ्या कोनाला काय म्हणायचं? तर अशा स्थितीमध्ये असणाऱ्या कोनाला आपण शून्य कोन असे म्हणतो. काय म्हणतो? शून्य कोन असे म्हणतो. या स्थितीमध्ये या ठिकाणी तुम्हाला दोन्ही बाजूला बाण असलेले पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जर तुम्ही अर्धवर्तुळ ठेवलात आणि पाहिलात तर ह्या कोनाचे माप तुम्हाला 0 अंश सेल्सिअस पाहायला मिळेल. म्हणजेच काय? मिनिट काटा आणि सेकंड काटा दोन्हीही जेव्हा 12 वर असतील तेव्हा तो 0 अंशाच्या कोनामध्ये असतील एवढे लक्षात ठेवा. पहा पुन्हा एकदा 0 कोन. ज्या कोनाचे माप 0 अंश असते त्या कोनाला 0 कोन म्हणतात. 0 कोनाचे माप किती असते? 0 अंश असे लिहितात, लक्षात ठेवा. 0 कोनाचे माप 0 अंश सेल्सिअस असे लिहितात आणि 0 कोन असं या 0 अंश मापाच्या कोनाला म्हटलं जातं. यानंतरचा कोनाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रविशाल कोन. पहा प्रविशाल कोन म्हणजे काय? तर समोरच्या आकृतीमध्ये तुम्हाला
या कोनाचे माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी असतं. म्हणजेच काय, ज्या कोनाचे माप 180 अंशापेक्षा जास्त व 360 अंशापेक्षा कमी असतं त्या कोनाला प्रविशाल कोन असे म्हटले जाते. म्हणजे तो कोन विशाल कोनापेक्षा सुद्धा मोठा असतो. यानंतर कोनाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण कोन. पूर्ण कोन कशास म्हणतात? बघा, 180 अधिक 180 म्हणजे 360 अंश. ज्या कोनाचे माप 360 अंश असते त्या कोनाला पूर्ण कोन असे म्हटले जाते. पूर्ण कोन दाखवताना समोर दिलेल्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दाखवला जातो. कोन म्हणजे काय? एका बिंदूतून निघालेल्या दोन किरणांमुळे तयार होणाऱ्या आकृतीस कोन असे म्हणतात. एका बिंदूतून निघालेल्या दोन किरणांमुळे तयार होणार कोन हा तयार होतो. या कोनाला 3 शिरोबिंदू असतात. शिरोबिंदू ए, बी आणि सी. 2 बाजू असतात, बाजू ए बी आणि बाजू बी सी. आणि कोनाचे नाव आपण कोन ए बी सी असे लिहितो. त्याचबरोबर एका बिंदूतून निघालेल्या 2 किरणांमुळे कोन तयार होतो. या 2 किरणांमधील अंतर अंशामध्ये मोजले जाते आणि या अंतरावरूनच कोनाचे विविध 7 प्रकार पडतात. आपण या इयत्तेमध्ये या 7 प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. यातला पहिला प्रकार आहे शून्य कोन. 2 बाजूमधील अंतर 0 अंश असते त्या कोनास शून्य कोन असे म्हणतात. त्याचबरोबर या ठिकाणी पाहायला गेलो तर दुसरा कोनाचा प्रकार आहे लघुकोन. लघुकोनाचे 2 बाजूमधील अंतर 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते. यानंतर कोनाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे काटकोन. 2 बाजूमधील अंतर 90 अंश असते त्या कोनास काटकोन असे म्हटले जाते. त्याचबरोबर कोनाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे विशाल कोन. 2 बाजूमधील अंतर 90 अंश ते 180 अंश यांच्या दरम्यान असते त्या कोनास विशाल कोन असे म्हटले जाते. पहा, एवढेच नव्हे तर कोनाचा पुढचा प्रकार आहे सरळ कोन. 2 बाजूमधील अंतर 180 अंश असते त्या कोनास सरळ कोन असे म्हणतात. यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रविशाल कोन. 2 बाजूमधील अंतर 180 अंश ते 360 अंश यांच्या दरम्यान असते त्या कोनास प्रविशाल कोन असे म्हणतात. पहा, हे कोनाचा प्रकार आहे प्रविशाल कोन. यानंतरचा पुढचा कोनाचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण कोन. जेव्हा कोनाची दुसरी बाजू पहिल्या बाजूशी 360 अंशाचा कोन करून पुन्हा पहिल्याच बाजूवर येते तेव्हा पूर्ण कोन तयार होतो. पहा, पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते, हे नेहमी लक्षात ठेवा. तेवढेच नाही तर तुम्ही पाहायला गेलात ह्या कोनाच्या 7 प्रकारांवरून आपल्याला उजळणी वजा अशा पद्धतीनं कोनाचा प्रकार आणि कोनाचे माप लिहिता येईल. शून्य कोन 0 अंश सेल्सिअस, लघुकोन 0 ते 90 अंश सेल्सिअस, काटकोन 90 अंश सेल्सिअस, विशाल कोन 90 अंश सेल्सिअस ते 180 अंश, सरळ कोन 180 अंश, प्रविशाल कोन 180 अंश ते 360 अंश, पूर्ण कोन 360 अंश. म्हणजे जर पाहायला गेलो आपण तर ह्या कोनाच्या मापावरून ह्या कोनाचे प्रकार लक्षात ठेवणं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. मुलांनो, यावरून तुम्हाला कोन आणि कोनाची मापे लक्षात आली असतील. आता आपण आपल्या या पाठातील सराव संच 2 हा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, या ठिकाणी काही कोनाच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि काही जोड्या लावा असा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी काही कोनाची मापं दिलेली आहेत आणि काही कोनाचा प्रकार दिलेला आहे. यावरून तुम्ही जोड्या लावून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतकंच नाही तर प्रश्न दुसऱ्यामध्ये खालील कोनांच्या मापे दिली आहेत आणि त्यावरून प्रत्येक कोनाचा प्रकार ओळखा असं सांगितलेलं आहे. मग तुम्हाला अशा प्रकारे कोणताही कोन दिला तर त्या कोनाचा प्रकार ओळखता येणं आवश्यक आहे. पहा, त्याचबरोबर काही आकृत्यासुद्धा दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला कोनाचा प्रकार ओळखता आला पाहिजे आणि तो लिहितासुद्धा आला पाहिजे. एवढंच नव्हे तर प्रश्न 4 जो देण्यात आलेला आहे त्या प्रश्नामध्ये कोनमापकाच्या सहाय्याने तुम्हाला लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, जर येत नसेल तर पुस्तकाचा संदर्भ घेऊन पुन्हा पुन्हा हे कोन काढण्याचा प्रयत्न करा.